हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 3/8/2022 म्हणजे रिसेंट करंट जी एक्झाम झाली त्यामध्ये विचारलेले काही क्वेश्चन आहेत. तो क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पहिले 10 प्रश्न पाहिले होते. राहिलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग सुरू करूयात राहिलेले क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो? तर याचे ऑप्शन दिलेले होते ब, क, ड आणि ई. तर मित्रांनो, बेरीबेरी हा जो रोग आहे तो रोग ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे ऑप्शन अ हे याचं बरोबर उत्तर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. कोविशिल्डचे उत्पादन खालीलपैकी कोणती कंपनी करते? सर्वांनी कोविडचं टीकाकरण लसीकरण घेतलेलं असेल तर कोविशिल्ड, कोवॅक्सिन हे जे काही लस होत्या तर त्यापैकी कोविशिल्डचं उत्पादन कोण करतंय हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. त्याचे ऑप्शन होते भारत बायोटेक लिमिटेड, अमेरिकन बायोटेक लिमिटेड आणि सिरम इन्स्टिट्यूट. तर यापैकी सिरम इन्स्टिट्यूट जे आदर पुनावाला यांची आहे ती कंपनी कोविशिल्डचं उत्पादन करते. पाहूयात पुढचा प्रश्न. 2021 मध्ये भारतात अरबी समुद्रामध्ये खालील वादळे आली होती असा प्रश्न विचारलेला आहे आणि बरेचसे ऑप्शन होते. त्यापैकी अरबी समुद्रामध्ये तोक्ते हे वादळ आलेलं होतं. पाहूयात पुढचा प्रश्न. फॅथोमीटर हे खालीलपैकी कशासाठी वापरले जाते हा एक प्रश्न होता. तर याचे ऑप्शन होते समुद्राची खोली, पावसाची घनता, आवाजाची तीव्रता आणि भूकंपाची तीव्रता. आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे समुद्राची खोली. फॅथोमीटर हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जातं. पाहूयात पुढचा प्रश्न. एक प्रश्न असा होता की हिमालय सर करणारी भारतातील पहिली व्यक्ती कोण? तर त्या व्यक्तीचं नाव आहे, काही ऑप्शन दिले होते बचेंद्री पाल, अवतार सिंग चिमा, एडमंड हिलरी. तर यापैकी अवतार सिंग चिमा हे त्याचं बरोबर आन्सर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. हा एक प्रश्न होता की जगभ्रमण करणाऱ्या पहिल्या कुत्रीचे नाव काय? तर हे नाव आहे लायका. ही जगभ्रमण करणारी पहिली कुत्री होती. पाहूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न एक असा होता, नासाची सुप्रसिद्ध दुर्बीण कोणती? तर त्या दुर्बीणचं नाव आहे हबल. हबल ही नासाची मोठी आणि सुप्रसिद्ध अशी दुर्बीण आहे. आता रिसेंटली जेम्स ही देखील एक ॲडव्हान्स दुर्बीण आलेली आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील पहिली महिला IAS ऑफिसर कोण? हा एक प्रश्न LLBच्या एंट्रन्समध्ये विचारला होता. तर त्याचं उत्तर सर्वांना माहिती असेल, किरण बेदी या ज्या आहेत ते भारतातील पहिल्या IAS ऑफिसर होत्या. पाहूयात पुढचा प्रश्न आहे, लोकसभेमध्ये शून्य प्रहर काय असतो? तर याच्या ऑप्शन पाहून घ्या. आरामाचा कालखंड, आर्थिक प्रश्नासंबंधीची चर्चा, विरोधकांची बाजू मांडण्याचा कालावधी आणि चौथं सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा. तर लोकसभेचा शून्य प्रहर हा साधारणपणे 12च्या दरम्यान सुरू होतो आणि तो जो आहे तो पब्लिकशी रिलेटेड सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचे काही प्रश्न असतात त्यावरती चर्चा करण्यासाठी हा वेळ ठरलेला असतो. पाहूयात पुढचा प्रश्न. हा एक महत्त्वाचा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेला होता, उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतीकडे देतात. आणि हा प्रश्न विचारलेला आहे, उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर त्याचं ऑप्शन होते लोकसभेचे अध्यक्ष, राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रधानमंत्री. तर यापैकी करेक्ट ऑप्शन जे आहे ते राष्ट्रपती. उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. संगणकाचा शोध कोणी लावला? हा एक सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. तर याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती असेल, चार्ल्स बॅबेज हे त्यांचं नाव आहे. यांनी पहिला संगणकाचा शोध लावलेला होता. त्यानंतर आणखीन एक सोपा प्रश्न होता,
केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर याचं उत्तर देखील सर्वांना माहिती असेल, बऱ्याच वेळा रिपीट झालेले क्वेश्चन आहेत. तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक, यांनाच बाल गंगाधर टिळक असं म्हणून देखील ओळखलं जातं. टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. हा एक प्रश्न यामध्ये विचारलेला होता, संसद बरोबर मंत्रिमंडळ तर वर्ग बरोबर काय? तर याच्यामध्ये ऑप्शन होते मुले, मुली, विद्यार्थी आणि शिक्षक. जसं संसदेमध्ये मंत्रिमंडळ असतं तसं वर्गामध्ये विद्यार्थी असतात. मुलं आणि मुली दोन्ही मिळून विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इद्दत हे मुस्लिम धर्मामध्ये कशाशी संबंधित आहेत? बरेचसे ऑप्शन त्या ठिकाणी होते आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे वाट पाहण्याचा कालावधी, पिरियड ऑफ वेटिंग हे याचं करेक्ट आन्सर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. हा एक महत्त्वाचा सोपा वाटणारा प्रश्न होता, परंतु बऱ्याच जणांचा या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे. भारतातील सर्वात जास्त ऊस उत्पादन करणारं राज्य कोणतं असं विचारलेलं होतं. तर याचे ऑप्शन दिलेले होते महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त होतं, परंतु जर साखर उत्पादन आपण पाहिलं तर ते महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. साखर उत्पादन विचारलं असतं तर त्याचं उत्तर महाराष्ट्र आलं असतं, परंतु या ठिकाणी ऊसाचं उत्पादन विचारलं आहे म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर प्रदेश असं आहे. प्रश्न क्रमांक 27 हा एक करंट अफेअरवरती विचारलेला प्रश्न होता. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय आणि परदेशी नागरिकांना वाचवण्यासाठी लष्करातर्फे एक मिशन राबवण्यात आलेलं होतं. तर त्या मिशनचं नाव काय असं विचारलेलं होतं. तर त्यामध्ये ऑप्शन होते ऑपरेशन शिवशक्ती, ऑपरेशन नागशक्ती, ऑपरेशन देवी शक्ती आणि ऑपरेशन शंभू महादेव. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑपरेशन देवी शक्ती. एक तार्किक क्षमतेवरती आधारित प्रश्न होता. खालील संख्या मालिका पूर्ण करा, ज्याच्यामध्ये अशा प्रकारची काही संख्या मालिका दिली होती आणि त्याचे ऑप्शन दिलेले होते 24, 25, 21, 26. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर याचं करेक्ट ऑप्शन येतं ऑप्शन क्रमांक ब 25. तर या ठिकाणी दोन संख्या मालिका दिलेल्या आहेत 21, 22, 23, 24 आणि नेक्स्ट येईल 25 आणि दुसरी म्हणजे 20 नंतर 21, 22, 23. तर ह्या पहिले मालिका जर आपण पूर्ण केली तर 24 नंतर 25 येणार आहे, म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे 25. पाहूयात पुढचा प्रश्न. हा कॅलेंडरवरती आधारित प्रश्न होता. 12 जानेवारी 1980 रोजी शनिवार होता, तर 12 जानेवारी 1979ला कोणता वार होता? त्याचे ऑप्शन दिलेले होते रविवार, सोमवार, शुक्रवार आणि गुरुवार. तर आधीच्या वर्षीचं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे शुक्रवार. पाहूयात पुढचा प्रश्न. हा एक दिशेशी संबंधित, दिशेवर आधारित प्रश्न होता. राहुल पूर्वेकडे तोंड करून 13 किलोमीटर चालत गेला, नंतर तो डावीकडे वळाला आणि 12 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून 12 किलोमीटर चालत गेला आणि पुन्हा उजवीकडे वळून 12 किलोमीटर चालत गेला आणि शेवटी डावीकडे वळून तो 10 किलोमीटर अंतर चालत गेला. तर राहुल त्याच्या मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर ऑप्शन दिलेले होते 25, 30, 35 आणि 36. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क 35. पाहूयात पुढचा प्रश्न. विधान अ आणि विधान ब अशी दोन दिलेली होती या ठिकाणी विधाने. विधान अ आहे 29 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, अगदी बरोबर आहे. आणि दुसरं भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी अस्तित्वात आली, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे याचा ऑप्शन आहे अ व दोन्ही बरोबर असून ब हे अ चे स्पष्टीकरण आहे, हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वपूर्ण प्रश्न LLB 2022च्या एंट्रान्स एक्झाममध्ये विचारलेले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.
त्याचबरोबर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.